वैसे अभी वडाला से ट्रेन पकड़ लिए तो ये नेरल पहुँचूँगा। नेरल पे मेरा दोस्त वेट कर रहा था, तो हम दोनों बाइक से जाएंगे और 2 जन कुर्ला से आ रहे हैं बाइक से, 4 बजे आ रहे हैं। ठीक है, स्टे ट्यून। आता नेरल स्टेशन जस्ट उतरलो आहे, तर रोशनला फ़ोन केला आहे, तो येतो आहे आता घ्यायला, बघूया. आणि हे दोघं निघालेच वाटतं आत्ताशी, बघूया. ठीक आहे, स्टे ट्यून. सो गाईस 6:30 वाजले. ठीक आहे, अर्धा तास लेट आल्या. ठीक आहे, अर्धा तास मी नाही, तुम्ही लोक लेट. अर्धा तास काय करत होता? अर्धा तास काय करत होता? ही गाडी आहे, भाईची गाडी दाखवते, 1 मिनिट. गाडी आहे रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आणि हा भाई आहे लेट. चल नाही, ते लोक LPला येतात, LPला थांबलेत ते लोक. थांबले. हां हां, चल रेडी. तो गाईस हे बाकीचे दोघं जण आहेत 20 मिनिटं लेट. प्रतीक बघ, पहिली गोष्ट काय प्रतीक, आपलं काय ठरलेलं, दोघं कुठल्या आपण एकत्र निघालेलो, तू ट्रेनने मी बाईकने. जो पहिला LPला येईल आणि जो लेट येईल तो लेट येणारा ट्रिपचा स्पॉन्सर करणार होता, तो आता आलाय. तो अख्खा 20 मिनिटं लेट आहे, तुला प्रूफ पण दाखवतो कुठे. बघ तुला फोन बघ, 21 आपला शेवटचा फोन होता, इथं भेट लागलेली आपली. हा, तू आज पैसे दे, 39. पैसे दे, म्हटलं उद्या देतो. गाईस हे तो मराठी पिक्चर कोणतं जातात ना चोरी करायला हेल्मेट घालून? सायकलवर हा, तो गाईस त्याचं नाव काय माहिती आहे? गाईस रेडी आहेत सर्वेला का? किती मिनिटं लागणार आहे पोचायला? 1.5 तास लागेल ना. तिथे पहिला नाश्ता करू आणि मग एक स्पॉट घेऊ आणि मग निघू. पोरं रेडी झाले. काही पोरं रेडी झाले, मागे जाऊन झालं हे बघे. असा पॉज घेतलाय, ही खंडाला काढल्या व्ह्यू बघा क्रेझी. मला वाटतं काहीच. आता लोणावळा आलोय, अजून 10 किलोमीटर आहे इथून लोहगड फोर्ट, नंतर मग मंदिरात जाऊ. बघूया, स्ट्रेट येऊन खायला बघते कुठेतरी नाश्त्याचा स्पॉट चांगला डिसेंट. बघूया, भेटल्यावर सांगतो. हॉटेलवरती तिकडे भेटलं होतं ना, तिकडे बसला त्यासारखं वाटत होतं. गावठी पाहिजे, गावठी काय चॉकअप झाले असतील काय गाडी बाजू इथे खायला थांबलोय, पण इथे खाणार नाही. गावालेच अशा ठिकाणीच ऑथेंटिक टेस्ट भेटते. ऑथेंटिक त्यांना विचारूया ऑथेंटिक म्हणजे काय. नको ट्विट करू आपण आणि जाऊ. मग चल, एवढा नसेल खायचं पुढे जाऊ. हे ते पुढे चल.
हा हॉटेल गोदा आहे लोहगडच्या रूटवर. त्या ब्रेकफास्ट करायला आलो. डायनिंग एरिया हा यांचा रूम स्टे आहे आय गेस. मस्त वाटतं बघायला. हा यांचा व्ह्यू आहे. ट्री हाऊस आहे वाटतं. खतरनाक आहे रे. मस्त आहे यायला पाहिजे. हा व्ह्यू आहे. ओ डॅम. पॉन्ड आहे. आर्टिफिशियल पॉन्ड आहे फिशिंगसाठी आय गेस. प्रॉपर्टी मस्त आहे. हां खाली सर हां पूल आहे. हा लोहगड फोर्ट आहे. हा चढायचा आम्हाला. प्रॉपर्टी दाखवतो तोपर्यंत. हे काय आहे रे? हे बोट हाऊस आहे ना? हे हा बोट हाऊस आहे ना? काहीतरी आहे. ट्री प्लांटेशन आहे. इथे टर्फ. इथे टर्फ पण आहे. हा पण रेस्टॉरंट आहे गेस. हॉटेल आहे. हां हॉटेल आहे पण क्रेझी भारी आहे. काय बोल का समजतच नाही आता. तो गाईस लोहगडला आलेलो. ठीक आहे बट शासकीय कारणामुळे ठीक आहे. बंद आहे. 3, 4, 5 तारीख ना. आज किती तारीख आहे? आज 4 तारीख. 4 तारीख आहे. उद्या बंद आहे. तर उद्या येऊ नका. ब्लॉग कधी टाकणार? आज 4 तारीख आहे. 3, 4, 5 बंद आहे. 6 तारखेला सोमवारी सकाळी चालू होईल 7 असे वाजता. बोलतात लोक. बघूया आता. ठीक आहे अपसेट आहे सर. नंतर सांगितलं पहिलं तरी बोलायचं. काय गव्हर्नमेंट करायचं बातमी नव्हती. त्याचं पब्लिक. चिकन थाली भेटते का बघ जरा त्यांच्याकडे. शनिवार आहे आज. चला चल जाऊया. चल तिथे जाऊन जेऊ आणि मग नंतर बघू. काय बोलतो रोशन? हा समोर विसापूर आहे. विसापूर नको. लेण्या तर तिकडे पण आहेत छोट्या छोट्या. त्या करून जाऊ ना. ह्या तर करून जाऊ. चल भाजी. अरे लेण्या काय करायच्या आहेत? अरे काय करणार आता आलो तर. तिकोना किल्ला. तिकोना दूर आहे. जास्त हे जास्त आहे का? पगड आहे. बघून घ्या मस्त आहे. जस्ट उतरलो आम्ही. पाय दुखतात काय? हा आपला विशालगड चट्टकला समोरच तर आहे. समोर आहे. तुम्हाला काय बोला अख्खा दिवस जातो. मला असं वाटलं की चढायला लय. तुला काय म्हणतोय चढायला 30 मिनिटं लागतील आपल्याला. ठीक आहे. हा हा चल 1 तास पकडू आपण. त्याच्यावरती लागणार नाही. 1.5 तास लागेल. हा कॅरी बॅग आहे. कॅरी बॅग. भरपूर आहे पण मी बरोबर पॉईंट आहे ते दाखवतो. हा मग चल ना मग तिकडं. इथं कशाला आता 40 मिनिटं तुला जायचं होतं, पोलीस वगैरे तूच घेऊन आलोय. कशाला नाही आमचं ठरलं बोलायचं आता फायनल बोलणार. आता बोल मला कारण पण माहिती. मी सगळ्यांना सांगायला बोलत. जाऊ दे मला. झालं कुठे जायचंय? चाललोय विसापूर आणि त्यानंतर पुढे भाज्या लेणी. काय काय लेणी? भाज्या धबधबा. आई उदो एकविरे. ते ठरवू आता आपण संध्याकाळी. तो प्लॅन मध्ये चेंज आहे. लोहगडवरून तिकोना जाणार होतो पण तिकोनावरून परत विसापूरला आलो. आज प्लॅन कमी आमचा आणि first time- चेंजेसच जास्त आमचा आहेत. फर्स्ट टाइम आहे. याचा सेकंड टाइम आहे. याचा माहित नाही फर्स्ट टाइम कम्प्लीट होणार आहे की नाही. फर्स्ट टाइम खाली येताना आम्ही तिघे येईल की चौघे येईल नाही माहिती आम्हाला. गॅरंटी प्रत्यक्षा अगोदर येईल मी.
काय काय बोलतो चॅलेंज बघा रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग घे भावा हा? एनी टाइम ऑन रेकॉर्ड बोलतो ऑन बघा ठीक आहे, आता बघूया. तुम्हाला अजून काय पाहिजे सांगा पाण्याची बॉटल रेकॉर्ड जा घेऊन या हे फ्रेम मध्ये जा ना रोशन रेडी काय काय रेडी काय घ्या ना हे घ्या ना काय बोलतात ते काय बोलतात ना कुठेपर्यंत हा कुठपर्यंत येणार 2 तासाचा ट्रेक आहे हे 2 तासाचा ट्रेक आहे दीड तास हा याच्यासाठी 2 ना माझ्यासाठी पावणे 3 तास फक्त एवढेच पायऱ्या आहेत इथून पुढे असं दगडाची वाटत हा तुझ्यासारखे बघ बघ इथेच बस बॉटल घेऊन सुभेदारांना बोला घोरपड लवकर घेऊन ये. इथेच बस यायला घरपट चले चले चल चालायला घे चल हे टाइम लाव कुपोषित घोरपड आहे चल रे इस्त्री सांग ना भूषण नमस्कार मित्रांनो हा आज धामधम लागले जरा 5 मिनिटं पण नाही झाली हे बघ बसायला तुझ्यासाठीच बनवलंय हे बघ नाही हे नो रेस्ट सर आपण आज आलोय विसापूर किल्ल्यावरती आणि माझे मित्र रोशन पाटील ते इथून पुढची माहिती देतील कारण की आता मला बोललं की दम लागते ऐकायचं धप्पा धप्पा आणि एवढं साहिल लवडे माझ्या बहिणीने लढीच घेऊन तुमच्यावर सोडलं तिला माहिती आहे मला दम लागतो हे एडिटर आहे ना कोण बीप करायला मीच आहे, कोण आहे आता हा ठीक आहे चालेल. नाही करायचे कसला फास्ट चढतो रे चित्त्याची चाल उसेन बोल्ट ये चमडी ये काय वाटतंय तर मित्रांनो खूप गरम होते हा ट्रेकला येताना ते डोळ्यावरती मध्ये थंड आईस पॅक लावतात हा तो घेऊन या कारण की दम पण लय लागते हा असं असतं काय कुठला ट्रेकर आहे काय माहिती ट्रेकला येताना आईस पॅक नवीन इन्फॉर्मेशन आज नाही का ते पण सांगतो असं दगडावरती पडलं डोळ्याला लावलं मस्त थंड येताना विरगाईल किती येस सोबत तर खालचे ताई होते माहितीये का ह्याला विचारते हा 25 रुपये पाण्याचे कसे विचारते त्या बोलतात ते ऑफरोडिंग करून घेऊन यायचे आला नाही ना पाणी पासून झालं घे जय शिवराय गाइस व्ह्यूज देखो व्यू किती गाडी स्वामींची गाइस जस्ट पोचलोय अर्धा तास लागला ना चढायला 20 मिनिटं नाही अर्धा तास लागला मला 20 मिनिटं तुझं ना किती वाजले हा? अरे याचे डोले बंद कर याचे डोले बंद कर अर्धा तास लागला चढायला 48 ला चालू केलं ना आपण आता हा फोर्ट आहे किल्ला या साईडला काय आहे रोशन हा किल्ला आहे आता हा या किल्ला साईडला आहे काय गव्हर्नमेंट भोसरी इथे आहे ना फ्रेम मध्ये आहे ना अरे तू ये ना कॅमेरा घेऊन आमच्याकडे ये ना अरे तो उभं राहून दाखव ना आता हा चल बोल उभं राहून दाखव ना इथं हे या ना उभं राहा ना चल ना आहे ना इथं आहे ना हा या साईडला काय या साईडला दाखव इकडून जातो ना असं या साईडला काय आहे ऐक ऐक हा मी सांगतो तू नको सांगू शांत बस पर्यंत दिसतोय ना हा डोंगर आहे हे या साईडला काय आहे? सह्याद्रीची रांगी काय ना असंच आहे इकडून सह्याद्रीच्या पर्वतावरती कोरलेला सुंदर बुरुज असा लागणार तुला हम्म. इथून समोर लोहगड दिसणार तो हा. बुरुज आहे. आणि मग आजूबाजूला पाण्याची टाकी वॉल्यूम 3 हा? वॉल्यूम 3 अलेक्सा वॉल्यूम 3 पाण्याचे टाके आणि टूर गाईड त्याच्यामध्ये ती इथं आहे हा त्याच्यामध्ये मारुतीचं हे मूर्ती कोरलेली हा. आहे ती पाण्यात दिसते हा मग अशीच तटबंदी आहे पुढं भरपूर मोठं आहे रे हवाला तर खूप मोठा विस्तार आहे मग चुन्याचं घाणं वगैरे आहे तर छोटे छोटे तटबंदी आहेत पाणी त्या साईडला पण तिकडे पण बुरुज आहे मस्त बघायसारखं आहे त्याच्या बाजूला पाण्याचं एक मोठं टाके आहे तिथं ते पण बघू शकतो तिकडची तटबंदी चांगली आहे आणि हा व्ह्यू आहे
कशाला बॉटल आहे काय हात हात धुवायला फेक तू फेक फेक ना तू फेक ना जी आहे ती हा आपला मोबाईल एमआयचा आहे लक्षात ठेव. चायची गाडी असायला पाहिजे ना बुरुज मला कोणी विचारलं तर कमेंट मध्ये करतील. हा बुरुज आहे गाईस तिथे तटबंदी आहे ना हा तशी सगळीकडे तटबंदी होती ही तटबंदी ढासळली आहे. याचा बी पडले आहेत ना स्टोन्स आणि आपले पूर्वतत्व खातं झोपलंय पैसे खाऊन हा त्यामुळे ते काही ते करत नाही. कोणी आपलं पर्यटन मंत्री कोण आहे रे उदयजी सामंत नाही तो बिझनेस मंत्री आहे होता ना पहिला पर्यटन मंत्री. हे रिनोव्हेट करायला पाहिजे ना काय बोलतो हे रिनोव्हेट करायला पाहिजे ना केलं पाहिजे भाई ऑफकोर्स हा फायदा ना भाई नमो किल्ला मी पहिला जाणार बाई ते बांधव तोडायला नमो केंद्र काय नाही ते डेव्हलपमेंट बाय नमो. नाही त्यासाठी नाही येते डेव्हलपमेंट नाही येते. चल ते पाडू मग कशासाठी आहे गाईस हे जस्ट बनवले आम्ही आता टॉप लेअर चालू आहे हाताने पडेल थांब ना ते हे करतो ना मी. नाईस नाईस बघ तू वाटला तुला स्वतःच बॅलेन्स नाही होत सर काम पहिले हे ठेवतो हे पाडतंय आता हे पाडतंय हा बेस्ट आहे. एक पोटाने अडवलंच सगळं मध्ये दिसत नाही आणि व्हॉइस ओव्हर काय टाकणार याच्यात दुःखामध्ये ही पाण्याची टाकी आहे सुकलेली आहे मम्मी ब्लॉग बघते कोणी शिवाय नाही. गाईस तो आता आलोय आता आम्ही पाण्याच्या टाकीवर खूप पुढे आलोय 1 किलोमीटर चालत आलोय समजा हे आमची गँग आहे ह्याचा सेकंड टाइम आहे हा घेऊन आलाय टोपीवाला दिला ना आधी कधी तिथं हारगरला नाव सांगितलंस मग अबे तू तेव्हा हे सांगितलं लोहगड सांगितलं नाही आता विसापूर आहे तेव्हा दिला ना मी दिलेलं आधीच इंट्रोडक्शन ट्रेनमध्ये परत काय ठीक आहे हे पाण्याची टाकी आहे फ्रेश पाणी आहे हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे ठीक आहे हे कुठल्या तरी प्राण्याचे येतात दात चार्ज पिटिलेशन नाही कोणत्या प्राण्याचं असू शकतं. विवेकचं वाटतंय, तुम्हाला काय वाटतं विवेकचं असू शकतं का म्हशीचं हे बघा थांब असं थांब ना पासपोर्ट फोटो हे बघ नाही नाही माझा तर ही पाण्याची टाकी आहे हा जबडा कोणत्या प्राण्याचा असू शकतो. तर गाईस हे दगडं दिसतात तुम्हाला सर्कलवाले त्याची स्टोरी सांगतो हे बोल बोल ना हे बोल अरे आधी ना हे असे होल करायचे रे आणि याच्यामध्ये बांबू वगैरे टाकायचे होल करायचे की हा छोटे छोटे होल बनवून त्याच्यात बांबू ठेवायचे असे हां मग पावसाळ्यात ते बांबू पाणी जाऊन फुगायचे हां आणि मोठे व्हायचे मग फुगले जसे फुगतील ना हां तसे दगडांना अशी भेग पडायची हां दगड फुटायचे हां मग हे इथले फुटलेले दगड गोळा करून बांधकामासाठी वापरायचे हम्म. तसं करूनच हे अशा म्हणजे बऱ्यापैकी टाक्या त्याच्यामुळेच तयार झालेले आहेत हां इथले सगळे दगड फोडलेले आहेत ते दगड वापरेल बांधकामाला आणि मग आता ती टाकी बनवली घरी आहेत काय घरी नाही. पाणी घरात घे भरून घ्यायची? घे भरून लागली तर तोंड बिंड झालं तर हॅलो ए हिरकणी घ्या हॅलो हॅलो हा रवी भाई कुठे ना व्हिडिओची घाण गेली हा व्ह्यू आहे खतरनाक
हो चालेल. ये प्रत्येक फोटो काढ ना. अमरे तुला सेंड करतो. खाना खाने का है. स्वामी 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 ये शेकी 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 शेकी. थोडं अजून पुढे आलोय. ठीक आहे, इथे पण पाण्याची टाकी आहे. ठीक आहे, परत माझ्या मागे पण पाण्याची एक टाकी. ठीक आहे बघा. ठीक आहे, इथे म्हशी आहेत आणि गाय आहे. ही पाण्याची टाकी एक, दुसरी पाण्याची टाकी, परत मागे पण एक पाण्याची टाकी. खूप असा ब्युटिफुल असा व्ह्यू आहे. त्याला ढक्कल ना पाण्यात. फोटो काढ रे. त्याला ढक्कल ना पाण्यात. काय आता चालत चालत आम्ही मंदिराकडे आलो. चालण्याशिवाय पर्याय पण नाही. कोणतं मंदिर आहे? ए थांब रे, कोणतं मंदिर आहे? थांब त्याला बोलू. कोणतं मंदिर आहे? पहिलं ए बोले बोले बोल. कावळ्याशिवाय याला स्किप करा, ऍड आहे. नाही नाही बोल. नाही 10 सेकंद संपले ना. स्किप केला तर तुझं म्हणणं ऐकायचं. बोल बोल. मी चाललेलो आहे आणि मी फ्रेश दिसते बघा. हे बघा, हे बघा पोट आहे जरा पण ठीक आहे. ठीक आहे, ए बोले इन्फो हे दे. टाकू नको, हे किल्ल्यावर आले. इन्फो दे. हे नको टाकू. हा क्रॉप कर. क्रॉप नाही कट. तर हे महादेवाचं मंदिर आहे इथं. हं, पेशव्यांनी बांधलेलं तेव्हापासून आहे बहुतेक. हं, मंदिराच्या मागे एक पाण्याचं कुंड आहे, चांगल्या पाण्याचं. हं, आणि बघू मग पुढं काय काय अजून. इथं स्तंभ आहे, हं. विजय स्तंभ, अजून काय काय बघू. तुझे स्तंभ पण नंदी आहे. आहे. चालू दे कुठे. हा एंड पॉइंट नाही ना. नाही नाही, इथून पुढं अजून भरपूर आहे. पुढं दाखव तिकडं. हा, तर तिकडे ते राजवाड्याचे अवशेष आहेत. हा. थोडं पुढे गेलं ना इथं ह्या साईडला काय म्हणतो रात्री तिकडे ऑप्शन एक अजून एक राजमार्ग हात आहे. घे ना आतमध्ये. तिकडे तिकडे त्या साईडला हा, तिकडे अजून एक राजमार्ग आहे. हा, तो आपण खाली नाही जायचं, पण वरतूनच बघूया. हा. आणि मग पुढं तसंच अजून पुढं त्या साईडला लोहगडची साईड आहे, ती वाली बघूया. तिथं गुरुजांचं. आता तुम्हाला मंदिर दाखवतो मी. चला. घेत नाही ना. महादेव मंदिर. प्रत्येक फोटो पण काढायचे शिवगे ठेवून, म्हणजे कसं स्टोरी टाकायला होईल. गाईस हा व्ह्यू बघा. आपण काढलीच. ए बोले रोशन. तेव्हा तिथून एक प्रवेशद्वार होतं रे. आणि ही तिथं एक गुफा आहे. आणि गुफेच्या समोर हनुमानाचं जसं प्रत्येक किल्ल्यावर असं तसं कोरलेली मूर्ती आहे. हां, तिथून वरती असं प्रवेशद्वार आहे इकडं. हां. जाऊन बघूया आता खाली कसं आहे ते. Let's go, boys. लेट्स गो बॉयज. गाईस तरी तोफ आहे. ते अजून एक तोफ आहे छोटी. इथे साप गेला एक. हा हा बघा. मला बाहेर हा तो बघ. कुठे शनिवार आहे असं. अरे घोणसच आहे. पाहिलं ना तू? कोणच म्हणजे? हा? गोनस नाही, गोनस 3 पॅच असतात ना डोक्यापासून शेपटीपर्यंत. नाही काय? हे काय दगडावर या दिसला का? अरे हे तो काय? सर कडापूड नाव पाळणं. पाया पडून खातो का? दोन पाली आहेत, हे तर 2 पाली आहेत, त्याच्यामुळे फिरत असेल का? कुठं पाली? हे वेळेच्या खाली गेले 2 पाली, त्याच्यासाठीच जात असेल तसं या. गाईस इथून उतरत चाललो चालत. अँड हा मुख्य प्रवेशद्वार आहे. पाटण दरवाजा. तर आम्ही आता चाललोय. हनुमान प्रतीक इथे. हा शनिवार आहे आणि यात दर्शन होणार आहेत.
आई स्वामी आणि झाले. आलो. हा हनुमान मंदिर आहे. ठीक आहे. कड्यावरती कोरलेले हनुमान. हा आणि हे 2 दरवाजे आहेत. लेट्स फाइंड आउट. धान्य कोठे धान्य कोठारे म्हणजे इथे धान्य स्टोअर करायचे. चल आज चल. ठीक आहे. आता आज चाललो आम्ही. हे टॉर्च मार फोनची. आणि ती समोर टॉस मारलेली. ठीक आहे. तर हे असं काहीतरी आहे. हो इथे अजून एक खिडकी आहे वाटतं. व्हेंटिलेशन आहे. लय मोठी आहे. हे अजून एक आहे. हे पण सेम तसंच आहे. नथिंग इन इट. हा 1 BHK मुंबईचा. 1 BHK. हा वे आहे 5 आहे मेन दरवाजाचा. आणि इथे हे फूड ग्रेनचा स्टोर आहे. ही हनुमानची मूर्ती आहे. हा माझा फ्रेंड आहे. आणि इथून तर तुम्ही चालत आले तर ते एक व्ह्यू आहे. फिरलं पूर्ण पाहिजे सिटी असं दिसते. वाटतंय सिटी रोशनमुळं जरा. पूर्ण सिटी आज असं वाटतंय भाई फिरलं पाहिजे गड किल्ले. तब्येत कमी केली. तेच तर हे खाचे आहेत चढायला आणि याच्यावरती माणूस बसणार. ठीक आहे. आता विवेक दाखवेल आम्हाला. विवेक दाखव विवेक. अरे पडायची भीती. बोललो ना नाही चढणार. मी आधीच बोललो होतो तुला आज चढूच शकत नाही. दाखवतोय आम्ही. इसके उसमें वो नाही आहे. तिकडे असं चढतं. असं जायचं मावळ्यांनी. हा मावला. हा बावला आहे. काय हाईट पाहिजे. तू जाऊ शकतो. तुला अरे मला पायावरती जात नाही. तुझं जाईल माहितीये का. जाणार रे भावा. शूजच नाही बसणार माझा. चप्पल काढून जायला लागेल. त्याची हाईट आहे ना हाईट तो बरोबर जाणार. हाईट अरे एवढ्या वेळात मावे गेले असते. जाऊन बाणबीन मारलं असतं माहितीये. काय इथे हेरा काय बोलतात तटबंदी आहे. आणि ते आवाज गुंजतोय. आवाज दिसाईल. व्हिडिओ बंद कर. हे चुप राहा तू. व्हिडिओ बंद कर आणि परत बोलायला तटबंदी मध्ये. तर गाईस या पाण्याच्या टाक्या अजून आहे तिथे. आणि तटबंदी आहे. आणि त्या आवाज गुंजतोय. हे दाखव साहेब. बघितला. त्याचे चालतो आम्ही. इथे तटबंदी आहे इथे. ही पहिला आधी व्ह्यू बघा तुम्ही. क्रेझी. आता इथे जाऊ. वॉच पॉइंट वर जाऊ. कुठे इथे रस्ता आहे कसला तरी. इथे डोर आहे कसला तरी. जायचं आहे का इथे. चोर दरवाजा असेल. पहिला वरती बघू ना. हे तोफा आहेत बरोबर. रोशन तोफा बघ इकडे फोटो काढतो. या परत इकडे. अरे हा चोर दरवाजा. तो चोर दरवाजा तोफांपाशी बोलले ना ते. आणि हा चोर दरवाजा. चल पाऊस कर. चाललोय. ओ खूप खाली. खूप कमी हाईट आहे. हे काहीतरी अलगच आहे. चोर दरवाजा ना
काय सो इथून चालत आम्ही राज दरबारकडे आलो आहे. हा राज दरबार एक आहे आणि हा दुसरा राज दरबार आहे. आम्ही काढतो याचा व्हिडिओ. अरे बोल काहीतरी. पाण्यात उडी मारते का? एक एक खाली पाणी तिकडे मारू दे. तुला सवय ट्रेकिंगची पण तुला दमदम लागत नाही. तेच महत्वाचं आहे. स्टॅमिना पाहिजे तेवढं पण हो. माझ्याकडे दुसऱ्या गोष्टी गाईस एक काय चक्की आहे नाही चुन्याचा घाणा आहे. हा चुन्याचा घाणा. चुन्याचा घाण. तर आता आपण आलोय चुन्याच्या घाण्याला. प्रत्येक वेळेस असं केलं हे काय ते काय हे असं गोल फिरणार आणि इथे असं पावडर बनणार. कमेंट असेल ना कमेंट खाली टाकतील. गाईस आता आम्ही उतरतोय. किती मिनिटं लागतील? 15 मिनिटं. 15 मिनिटं लागतील टायमर ना? लाव. टायमर लाव. लाव लाव. हे ट्रॅफिक 1 मिनिटं उतरलोय आम्ही. 1-2 मिनिटं. 325. 325 ठीक आहे. लेट्स गो. दोघं जण पुढे आहेत. तो गाईस 20 मिनिट्समध्ये आम्ही उतरलोय. 20 पण नाही. वाशिव कोणता? विसापूर फोर्ट. ठीक आहे. आता जेवायला जायचं ना? हां. जेवायला जाऊ. नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. नाही इथे जेवायला जाऊ आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. ठीक पीस आहे. आउट. पीस आउट अजून नाही नंतर. जाऊन काढते फोटो. तो गाईस झालं आहे आमचं विसापूर. आता आम्ही आलो आहे हॉटेल शौर्यवाडाला. हां शौर्यवाडाला आलो आहे. मिरर आहे ना. शौर्यवाडाला आलो आहे लंच करायला. तर बघू का? आता. हॉटेलचा मालक डिस्काउंट देणार असेल तर करतो, नाही तर नाही. आपल्या मिलियन्समध्ये तो येणार. आता कोणता रेस्टॉरंट आहे? ए रेस्टॉरंटमध्ये सांगितलं शौर्यवाडाला आलो. आम्ही व्हेज खातो आहे सॅटर्डे म्हणून. आणि मटन थाली मागवली आहे आणि चिकन थाली. कसं आहे काय काय पनीर काय कोणतं पनीर पहाडी नाही अफगाणी आहे. पनीर अफगाणी टिक्का कसं आहे? ठीक आहे. हां ठीक आहे ना. हे तुमचं जेवण कसं आहे? भैया परत तुझं कसं आहे? हमारा पनीर अंगार आ गया. अच्छा लग रहा है दिखने में. टेस्ट करके बताता हूँ रुको. चिकन अंगारा सब हो गया. ये अभी टेस्ट कर रहेगा अँड मी सांगतो तुम्हाला कसं वाटतं. ठीक आहे चल चल. कसं आहे? भारी आहे. स्टार्टरपेक्षा हां पनीर टिक्का मसालापेक्षा नाही ना. ठीक आहे. बापूच्या गाड्या जरा पुढे जाऊ दे. बघू मला इथं येऊ पडत होतं फक्त. तो गाईस एकच फोड झालाय. कोणता झालाय? विसापूर झालाय. आणि आता झालाय ना
झालाय ना विसापूर. परत कधी नाही होणार आहे. ए भाई पुरंदर गाडी का पुरंदरला गाडी वरती पर्यंत जाते. पुरंदर गाडी नेक्स्ट सॅटरडे. जय श्रीराम. प्रतीक तू स्वतःला एक सीट घेऊन ठेव माझ्या गाडीसाठी. आत्माराम भिडेची गाडी ते पण साईडला. भिडेची गाडी म्हणजे भिडेची गाडी साईडला. त्याच्यात ते मस्त झोपून 8 तास लागतील.